नाही काही नाही. मनवा प्लीज. नंदा काय बोलली मनवा? तिला असं वाटतंय की तिला घरातून बाहेर काढण्यासाठी मी तुमच्या मनामध्ये तिच्या लग्नाबद्दल भरवलंय. ती खूप चिडली माझ्यावर. मी बघतो तिच्याकडे. राजवीर प्लीज. राजवीर तुम्ही काही करणार हात नाही. सोडा माझा. राजवीर नंदा दुखावली गेली आहे म्हणून असं सगळं बोलली, बाकी काही नाहीये. ती हर्ट झाली असेल मला फरक पडत नाही मनवा, पण तुमच्या डोळ्यातून पाणी आलं मला फरक पडतो. आता बघाच तुम्ही तिला कसा सरळ करतो मी. राजवीर नाही, तुम्ही काही करणार नाही. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज तिला काही बोलू नका. आधीच घरातलं वातावरण फारसं बरं नाही. त्यात तुम्ही काही केलं तर सगळं आणखीन बिघडेल. प्लीज काही करू नका. मनवा किती वेळा सांगू मी तुम्हाला, का त्या लोकांची बाजू घेताय तुम्ही? नंदा माझ्या लहान बहिणीसारखी आहे. तिची आता काय मनस्थिती आहे मी समजू शकते, म्हणून काही बोलणार ती. आणि लग्नाचा डिसिजन मी घेतलाय ना, मग तुम्हाला का बोलते ती? कारण आता ती खूप अस्वस्थ आहे, खूप टेन्शन मध्ये आहे. तिचं असं अचानक लग्न ठरल्यामुळे तिची चिडचिड होणारच ना. तुम्ही प्लीज तिला काही बोलू नका, तिला आणखीन त्रास होईल. प्लीज शांत व्हा राजवीर. इतके दिवस मी शांत बसलो ना म्हणून हे होतंय सगळं. पण ही लोक जर आता तुम्हाला त्रास देणार असेल ना तर मी नाही सहन करणार मनवा. मी तुम्हाला म्हटलं का मला त्रास होतोय त्यांचा? मी कधी तक्रार केली आहे तुमच्याकडे? नाही ना. मला माहितीये तुम्हाला माझी काळजी वाटते. माझा अपमान नाही सहन होत तुम्हाला, पण नंदा आपलीच आहे ना. ती आपल्यावर चिडते म्हणून आपण पण चिडचिड करायची का तिच्यावरती? तिचं असं अचानक लग्न ठरते, तिची चिडचिड होणार नाही तर काय होणार राजवीर? बघा अजूनही तुम्ही तेच करताय मनवा. ते लोक तुमच्याशी कसेही वागतायत आणि तरी तुम्ही त्यांचीच बाजू घेता. तुम्हाला कळत नाही का मनवा? काही गोष्टी आपल्याला आपल्या माणसांसाठी कराव्या लागतात राजवीर. चहा. थँक्यू. अरे नितेश, ये बस, मी तुझ्यासाठी पण चहा आणते. नाही नको. अरे बस थोड्या वेळ. नाही नको, मी जातो रूम मध्ये. काय झालं बाळा? खूप काम होतं का ऑफिसमध्ये? हो. नितीश, अरे काय झालं? बाबा खरंच काही नाही झालंय. खूप दिवसांपासून कामं पेंडिंग होती ना, सो वर्कलोड जरा जास्त होतं. तुझं खूप नुकसान झालं ना या गेल्या काही दिवसात. बाबा तुम्ही काळजी नका करू, होईल सगळं मॅनेज. मला आहे सगळी कल्पना. माझ्या जामिनासाठी तू खूप प्रयत्न केलास ना. बाबा तुमच्यासाठी मी प्रयत्न नाही करणार तर मग कोण करणार? काय रे नितेश, सुष्मिता कशी आहे? नाही म्हणजे एवढं सगळं झालं पण ती आली नाही आपल्याकडे. जाऊ दे. नाही अरे जाऊ दे ना. काय चांगलं चाललंय तिचं. असं काय बोलतोयस तू? ती तुझी कलिग आहे ना, आणि त्याही पेक्षा जास्त तुझी चांगली मैत्रीण आहे ना ती. मैत्रीचं नातं फक्त दाखवण्यापुरतं असतंय. असं का बोलतोस तिच्याबद्दल? काही नाही, मला कळलंय कधी कधी मी कोणाकडून खूप जास्तच अपेक्षा करतो. असं का बोलतोयस पण तू? मग काय बोलणार? पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मध्ये माझी गल्लत होत होती. तुझं आणि तिचं काही भांडण झालंय का? ती कुठे भांडते? नेहमी चुकीचा मीच असतो. काय झालंय प्लीज सांगशील का? आपण का बोलतोय तिच्याबद्दल? जाऊ दे ना. असा काय हा मुलगा? काय झालं नीट सांगत सुद्धा नाही. बस तू. दोघांमध्ये वाद झाले असतील आणि दोघेही समजूतदार आहेत, घेतील सावरून सगळं. अहो आतापर्यंत किती छान जमायचं दोघांचं. काय झालं असावं अचानक? कधी कधी नितीश सुद्धा ना विचित्र वागतो. तू नको काळजी करूस. तुम्ही जरा बोलाल का त्याच्याशी? बोलतो, नंतर बोलतो त्याच्याशी.
माई, तुम्ही बोललात राजवीरशी? हे बघ रंजू, मला काय वाटतंय ते मी तुला दुपारीच सांगितलंय. माई लहान होती अजून. तुम्ही सगळे मिळून का माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करताय? रंजू, काही वाटेल ते बोलू नकोस. आम्हाला काळजी नाही का तिची? काळजी असती ना तर तुम्ही बोलला असतात काहीतरी. माई, मोहन, अरे तू तरी समजाव हिला. माई मलाच काही कळत नाहीये. डोकं सुन्न झालंय माझं. अरे असं म्हणून कसं चालेल? बाप आहेस तू नंदाचा. हो ना. मग माई, आम्ही आई वडील आहोत ना तिचे. मग आम्हाला ठरवते ना काय करायचं ते. बाकीच्याने तिच्या आयुष्यात नाक खुपसाची काय गरज आहे? तू काही म्हण रंजू, मला राजवीरच योग्य वाटते. का पण माई? मग तिचे आई वडील जिवंत आहेत अजून. आणि तसंही लग्न तिला करायचंय. तिची इच्छा पाहिजे ना. आणि आम्हाला जड नाही झाली अजून ती. अगं जड तर ती आम्हाला पण झालेली नाही. राजवीर म्हणालाय ना तिच्यासाठी चांगला मुलगा बघतो म्हणून. माई, तुम्ही अशा वागता ना, खरंच मला आश्चर्य वाटायला लागलं या सगळ्याचं. वाटू दे. मोहन, यश आणि नंदा कुठे आहेत? नंदा जेवायचं नाही म्हणते आणि यश तिला समजावतोय. नंदा, अगं जेवायला का नको होतं तुला? मग आता आले ना मी, सो प्लीज लेक्चर देऊ नकोस. वहिनी, दादा कुठे? येत आहेत. काका, उद्या सगळ्यांनी फ्री राहायचंय, घरी थांबायचं सगळ्यांनी. कशासाठी दादा? नाही म्हणजे मला उद्या ऑफिसमध्ये एक अर्जंट मीटिंग होती म्हणून विचारतोय. तू ऑफिसला गेला नाही तरी काही फरक पडत नाही, त्यामुळे घरी थांबायचं. तुझं काय? माझी एक दोन कामं आहेत. काही कामं नाही आहेत तुला, रिकाम टेकड आहेस तू. घरी थांबायचं. नाही, मी घरीच आहे. मला काही काम नाही दुसरं. नंदा, तुला घरी थांबावंच लागेल उद्या. मनवा आणि माई आहेतच. पण दादा कशासाठी सांगशील का? म्हणजे थांबायचं म्हटल्यावर थांबायचं, प्रश्न नाही विचारायचे मला. राजवीर, अरे पण सांगितलंस तर बरं होईल ना. माई, उद्या नंदाला बघायला मुलगा येणार आहे. माझे क्लायंट आहे देशमुख, त्यांचा मुलगा आहे अनिकेत. इंजिनियर आहे, एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर आहे. पर्सनली ओळखतो मी त्याला. सो नंदा, उद्या तयार राहायचं. नंदा, नंदा, यश, यश ऐक. माई, बघितली ना यांची मस्ती. नंदासाठी चांगला मुलगा शोधलाय मी, सुखी ठेवेल तिला. कळलं का काका? हो, कळलं. एक मिनिट, तिला नीट समजावून ठेवायचा. उद्या पाहुण्यांसमोर तमाशा नकोय मला. हे असंच जर वागली ना उद्या घराबाहेर काढेन मी तिला. तुझं काय म्हणणं आहे यावर? नाही, काही नाही.
नंदा, अगं रडणं थांबव. रडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? नंदा. तू जा इथून. नंदा, तू प्लीज जा इथून. मला कोणाशीच बोलायचं नाहीये. काय चाललंय तुझ्या मनात? सांगशील मला? तुला सांगून काय होणार आहे? तर मम्मी पप्पांना काही जमलं नाहीये, तू काय करणार आहेस? असं नाहीये. मी काहीतरी करू शकतो तुझ्यासाठी. काही बोलू नकोस तू. मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना मी नकोशी झालीये ना, म्हणून असं वागताय तुम्ही. नंदा, वेडेपणा करू नकोस. माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावरती प्रेम करतात सगळे. अरे मग तुम्हाला कळत नाहीये का? मला नाही करायचंय लग्न. मला माहितीये. पेशन्स ठेव जरा. मी करतो ना काहीतरी. राजवीर दादा समोर कोणाचं काही चालणार नाहीये. त्याने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. खूप सेल्फिश आहे तो. माझं लग्न लावून देईल अरे तो. नंदा, असं नाही होणार. तो तुझं लग्न कसं लावतो ते बघतोस ना मी आता. अरे त्यात ती मनवा पण त्याच्या बाजूने. मला वाटतं हे सगळं ना तिथंच डोकं असणार आहे. नंदा, मी आहे ना. बघतो ना कसं लग्न लावतात ते. मी एक काम करते. मी उद्या घरातच थांबत नाही. नंदा, वेडेपणा करू नकोस. तुला काय वाटतं, तो तुला रूमच्या बाहेर तरी पडू देईल का? आता मग काय करू? नाहीतर ना मी बेडरूम मध्ये झोपून राहते, ताप आल्याचं नाटक करते. नंदा, असं वेड्यासारखं वागू नकोस. त्याने काही होणार नाहीये. अरे मग सांग ना काहीतरी आयडिया. मला नाही करायचंय लग्न. हे बघ, तू फक्त तुझ्या डिसिजन वरती फर्म राहा बस. माझ्या डिसिजनचं कोणाला काय पडलंय? तो राजवीर दादा ऐकणार आहे का माझं? त्याला काहीच अधिकार नाही हा तुझी लाईफ स्पॉइल करायचा. मग मी काय करू आता? तू रिलॅक्स हो. मी बघतो काहीतरी. मी पळून जाऊ का? अगं नंदा, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. दादा लगेच शोधून काढेल तुला. यार मग काहीच ऑप्शन नाहीये का आपल्याकडे? मी काहीतरी बघतो. पण मी प्रॉमिस करतो तुला, तुझं लग्न हे कुठल्याही परिस्थितीत मी होऊ देणार नाही. पण तू काय करणार आहेस? मी बोलतो राजवीरशी. नक्की बोलशील ना? हो नंदा, रिलॅक्स. मी आहे ना. हा, चल तोंडून घे. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. दादा, थोडं बोलायचं होतं. बोल. तू नंदाच्या लग्नाची इतकी घाई का करतोयस? त्याचा विचार करण्याची तुला गरज नाही. अभ्यास कर आणि ऑफिसच्या कामात लक्ष दे. अरे अशाने लक्ष लागणार आहे का माझं अभ्यासात आणि ऑफिसच्या कामामध्ये? तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. दादा, पण हे मला अजिबात पटत नाहीये. तुला पटतंय की नाही कोणी विचारलंय? अरे पण दादा, नंदा लहान आहे अजून. लहान आहे. लहान आहे मग नको त्या गोष्टी कशा सुचतात तिला? मॉडेलिंग करायची अक्कल आहे, घरातले पैसे चोरायची अक्कल आहे, आणि लहान आहे ती. हे बघ दादा, नंदाने पैसे चोरले त्यामध्ये तिचीच चूक आहे, मला मान्य आहे. मी सुद्धा ओरडलोय तिला. पण मॉडेलिंगच्या वेळी जे घडलं त्याच्यामध्ये तिची काहीच चूक नव्हती. अरे तू शिकवणार मला काय चूक काय बरोबर ते? दादा, मला कळत नाही तू असं का वागतोयस. अरे नंदा अजून लहान आहे, तिचं लग्नाचं वय नाही अजून. तुला विचारलंय कोणी? विचारलंय का? मग तोंड बंद ठेवायचं. नको त्या ठिकाणी तोंड नाही उघडायचं तुझं. नाही दादा, मला हे पटतच नाहीये. नाही, मला सुद्धा बऱ्याच गोष्टी पटत नाही. बोलून दाखवल्या ना, चौकर रस्त्यावर आलतो की इथे राहू देतो ना, ते उपकार समजायचे. डोळे खाली. डोळे नाही दाखवायचे मला. लायकीत राहायचं. त्याचा परिणाम वाईट होतील यश. त्याच्यासाठी मी चांगला मुलगा शोधेन ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे.
ते मी बघेन, तू तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीजकडे लक्ष दे. आणि तरी एखादी गोष्ट पटत नसेल ना तरी ती तुझ्याकडेच ठेवायची. मला येऊन अक्कल नाही शिकवायची. तिचं लग्न लावून द्यायचं की नाही हे ठरवण्यात का मोठा नाही झालायस तू. लहान आहेस तर लहानच राहा. जास्त उड्या नाही मारायच्या. धनाताई कशा आहेत आता? बरी आहे आता, पण डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय तिला. ताईच म्हटली मला तू जा म्हणून मी आले इथे. बरं ठीक आहे. तुम्ही आता किचन मधली कामं बघा, पाहुणे येतच असते. बर. अजून आवरून झालं नाही तुझं नंदा? का मुलाकडचे येतील ना आता बघायला? तर राजवीरनी बघितलं तर ओरडेल ना नंदा तुला. नंदा, आई काय बोलते? मला नाही करायचंय लग्न. मी नाहीये रेडी. तुम्हाला कळत का नाहीये? हे बघ, तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. पण आत्ता कुठलाही विचार करू नकोस. पण मला लग्न करायचं नाहीये. अगं नको करूस. पसंत नाही म्हणून आपण कळून टाकू त्यांना नंतर. तुला वाटतं का राजवीर दादा मला तेवढं विचारेल? तू सरळ वागली असतीस ना तर ही वेळ आली नसती. अहो काय बोलताय तुम्ही? अगं, माझं एवढंच म्हणणं आहे की आत्ताची वेळ निभावून नेऊया. दरवेळेस ते तुमचं असं. तुम्हाला दोघांना भांडायचं असेल ना तर इथून बाहेर जाऊन भांडा, पण मी रेडी होणार नाहीये. काय रे, काय झालं? हा राजवीर समजतो कोण स्वतःला? तर तुला काय झालं? मी नंदाच्या लग्नाविषयी त्याच्याशी बोलायला गेलो तर तो म्हणाला की हे सगळं बोलायला तू अजून लहान आहेस. हा ना, असाच आहे राजवीर. त्याला त्याच्याशिवाय इतर कोणीही कुठल्याही कामाला लायक नाही असं वाटतं. अच्छा, म्हणजे आता राजवीर दादा समोर कोणीच काही बोलणार नाहीये का? नाही नंदा, तू काळजी करू नकोस. मी आहे ना तुझा भाऊ. आता बघतोस तुझं लग्न तो कसं लावून देतो ते. नंदा, तू अजून रेडी नाही झालीस? तुला काही मदत हवी आहे का? हो कर ना. तुझ्याशिवाय घरातलं कुठलं काम कधी पूर्ण झालंय का? म्हणजे नाही म्हणजे अगं किती काळजी करते सगळ्यांची असं म्हणायचंय मला. हो ना. तू तयार कर तिला, आम्ही बाहेर थांबतो. यश, रंजू, चला आपण बाहेर थांबू. आवर लवकर. नंदा चला आपण रेडी होऊ. मनवा, अगं काय हे? नंदाला बघायला मुलगा येणार आहे. तू अशी तोंड पाडून बसणार आहेस का? नाही नाही, असं काही नाहीये. हे बघ, मला तुझा असा पडलेला चेहरा बघायचा नाहीये, हसलेला बघायचा. हो माई. रंजू, अगं किती वेळ? पाहुणे यायची वेळ झाली. आता आलोय ना. इथे इच्छा नसताना आम्हाला सगळं करायला लावताय तुम्ही. मोहन, समजाव बरं हिला. आजच्या दिवशी तरी चिडचिड करू नको म्हणावं. माई, मी ठरवलंय की मी काहीच बोलणार नाही. अरे असं काय करतोस? तुझ्या मुलीला बघायला मुलगा येणार आहे ना? मी कुठे नको येऊ म्हटलंय कोणाला? तसंही या घरात माझ्या मताला काय किंमत आहे? बरोबर ना मनवा? हे बघ, तिला काही बोलू नकोस. जे काही बोलायचंय ना ते राजवीरला बोल. कोणाला काय बोलायचंय माझ्याशी? नंदा कुठे? ती तयार होते. ठीक आहे, तिला लवकर आवरायला सांगा. देशमुख येतील आता. हो, होईल ती तयार इतक्यात. आणि खाण्यापिण्याची व्यवस्था झाली व्यवस्थित? मला नाही माहित. माहित नाही म्हणजे? पाहुणचारात कसली कमी नकोय मला.
हे बघ राजवीर, राजवीर, सगळी तयारी झाली. ठीक आहे. आणि नंदाला समजावलंय का? आज जर तिने कुठली नाटकं केली ना पाहुण्यांसमोर, मी खपवून घेणार नाही, लक्षात ठेवा. काय समजलं का यश? हो दादा. राजवीर, मुलगा तसा चांगला आहे ना रे? तुझ्या दोन्ही मुलांपेक्षा नक्कीच चांगला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडिलांचा बिझनेस आहे तरी स्वतः नोकरी करतो. फुकट खात नाही कोणाच्या जीवावर. कळलं का यश?